वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सारंगपूर तलावातील ब्रिटिशकालीन CI पाईपलाईन चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। चोरी झालेल्या मालमत्तेच्या किमतीबाबत मोठी तफावत समोर आल्याने या प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमधून। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सारंगपूर तलावातील ब्रिटिशकालीन CI पाईपलाईन चोरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ई-निविदेमध्ये संबंधित पाईपलाईनची किंमत सुमारे 15,72,000 रुपये दर्शवण्यात आली होती। मात्र पोलीस तपासातील नोंदींमध्ये या चोरी झालेल्या मालमत्तेची किंमत केवळ 40,000 रुपये नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे। यामुळे मालमत्तेच्या वास्तविक किमतीमध्ये मोठी तफावत दिसत येत असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख गुड्डू गावंडे यांनी सखोल चौकशी मागणी केली आहे। संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान ई-निविदा रद्द होण्यामागील कारणे आणि किमतीतील मोठा फरक यामुळे नागरिकांमध्येही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांकडून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। सध्या या प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित विभागाचे लक्ष लागले असून पुढील तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे। चोरी आहे, लाखाची आहे नाही। यांनी जे मूल्यांकन काढलं होतं हे एकदम चुकीचं काढलं होतं मॅनेज करून MGPनं। जेव्हा की प्राधिकरणाचं काम होतं सत्तेनं ते टेंडर करतात, हे टेंडर चुकीचं आहे। आणि माझं हे म्हणणं आहे एक करोडो रुपयाची पाईपलाईन आणि अष्टधातूची पाईपलाईन असल्यामुळे त्याचं सगळं अलग अलग ते पिघळून सगळा माल अलग निघते आणि सारा खोटेपणा इथं चालू आहे। जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्रपर्यंत आंदोलन करून, आणि माझ्यापाशी पूर्ण फुटेज आहे, कुठं माल टाकला कुठं नाही सर्व। पण मी आतापर्यंत चूप याच्यासाठी होतो, मी सगळ्यात पहिले नगर परिषदला मी कंप्लेंट केली आहे याच्या बाबतीत, पत्राद्वारे सांगितलं की पाईपलाईन गेली आहे। आणि सगळ्यात पहिले केल्याच्या नंतर हे बाकीच्या लोकांना मग नंतर हे करून राहिलो। माझ्याकडे सगळ्या फुटेज आहे, मी हे पाहून राहिलो की पोलीस पासून तर इथपर्यंत डिपार्टमेंटली कुठं कारवाई करते। त्याच्यानंतर मी स्पेशल कोर्ट बोलावून पूर्ण चौकशी करून यांना हातकड्या लावून एवढं मी तुम्हाला 100% सांग। मी सांगणार नाही, ऍक्च्युली नाव तर मला माहित आहे, पण एक्झॅक्ट आता कोण समोर येईल आणि हे कुठल्या प्रकारे कारवाई करते, यांना जर पोलीस स्टेशननं बरोबर कारवाई जर नाही केली तर मी घरातून ओळू दाखवणार आहे स्पेशल कोर्टच्या माध्यमातून, याला हातकड्या जरूर लावून। तो किती मोठा असला तर चालते। तुम्हाला माहिती आहे आता कशी हुकुमशाही चालू आहे। आता कसं झालं, ज्यावेळेस मी माहिती दिली ते 3 तारखेला गेली, 3 तारखेला नाही गेली, ते 17-18 दिवसापासून ते खोदकाम चालू होतं, ते नेऊन राहिले होते। पण ऍक्च्युली हे जेवढी पाईपलाईनचा विषय रिस्पॉन्सिबिलिटी, जर तुम्ही हे टेंडर तुम्ही इथचं थांबवलं MGPचं तर तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी COचं काम होतं ते त्याच्यावर लक्ष ठेवणं। म्हणजेच ते अर्थात काय, याचा अर्थ हे आहे का मग आता तुम्ही इंटँगाला त्याच्यावर लक्ष नाही ठेवून राहिले म्हणजे सर्रास ते विकण्याच्या परिस्थितीत होते। बळी गेला नाही म्हणत, याच्यात ते लहानशी कडी आहे, त्याच्यानंतरच्या कड्या आहेत। त्यांनी हे चौकशीत करावं आणि पोलीस स्टेशननं सखोल कारवाई करून इमानदारीनं इतबारे जर कारवाई केली तर 100% मोठे मासे याच्यात सापडले, तुम्हाला 100% सांग। सारंगपूर पाईपलाईन चोरी प्रकरणातील किमतीतील तफावत अनेक प्रश्न निर्माण करत आहेत। मात्र या प्रकरणातील सर्व तथ्ये आणि जबाबदाऱ्या अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहणार आहे।